विधानसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते महापालिका, बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे. सद्यस्थितीत सोलापूर महानगरपालिका आणि बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी आतापासूनच सरसावली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत असणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु विधानसभा निवडणुकीमुळे बाजार समितीच्या निवडणुकीला 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. आता बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी बाजार समितीच्या मतदार यादीचा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीची मतदार यादी तयार असताना 6 महिन्यांचा कालावधीचा विचार केला जातो. दर 6 महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन मतदार यादी बनवण्याचे कामकाज केले जाते. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जेव्हा बनवण्यात आली तेव्हा ती 6 महिन्यांच्या कालावधीतीलच होती. मात्र त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली, त्यामुळे मतदार यादीची 6 महिन्यांची मुदत संपली. आता पुन्हा नव्याने मतदार यादी तयार करणार का अगोदरच्याच मतदार यादीवर निवडणूक घेणार हा प्रश्नचिन्ह आहे. वास्तविक पाहता 1 जून ते 2 डिसेंबर रोजीचा 6 महिन्यांचा कालावधी उलटून गेला, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने मतदार यादी बनवण्याचे काम सुरू केले जाते का हे पाहणे आवश्यक बनले आहे. जर नवीन मतदार यादी बनवण्याचे कामकाज हाती घेतले तर निवडणुकीसाठी आणखी 1 ते 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुका या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.